स्त्री सगळ्यांनाच आवडते, पण तिचं स्वातंत्र्य मात्र कुणालाच झेपत नाही. ती गप्प राहिली, डोळ्यात पाणी ठेवूनही हसली, सगळं सहन केलं, तरच ती इथे संस्कारी ठरते. तिच्या शांततेला ते तिचा स्वभाव मानतात आणि तिच्या वेदनांना सवय. तिचं गप्प राहणं त्यांच्या सोयीचं असतं, म्हणून तिला गप्प राहायला शिकवलं जातं. पण ज्या दिवशी ती स्वतःसाठी बोलते, त्या दिवशी तिचे शब्द गुन्हेगार ठरतात. हक्क मागितले तर ती उद्धट ठरते, प्रश्न विचारले तर बंडखोर. स्वतःचं आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं तर तिच्या चारित्र्यावर डाग लावला जातो. तिचं दुःख कधीच दिसत नाही. सहन करणारी स्त्री सोपी असते, पण जागी झालेली स्त्री संपूर्ण व्यवस्थेलाच हादरवते. पुरुषांपेक्षा जास्त एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू ठरते. कधी सासूच्या रूपात, कधी आईच्या, कधी नणंदेच्या, तर कधी शेजारणीच्या. तिच्या कपड्यांवरून, तिच्या बोलण्यावरून, तिच्या स्वप्नांवरून सगळ्यात आधी टोमणे मारणारी बहुतेक वेळा एक स्त्रीच असते. ज्या तिच्या पंखांना कात्री लावतात. लोक काय म्हणतील या नावाखाली तिला चूल आणि मुलं हेच